अपने कार्यकर्त्यांची नावं सांगा जरा. प्रश्न विचाराय का? नाही साहेब, तुम्ही निवेदन करायचं. कार्यकर्त्यांची नावं सोबतच्या विचारत होते, तुम्ही एकदा निवेदन करून आम्ही आता ते बाहेर जाहीर करू. बाहेर जाहीर करू. महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस परिस्थिती बदलते. विविध राजकीय संघटनेमध्ये अतिशय चांगलं काम करणारे अनेक सरकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये लोकांच्या उत्तम काम करण्यासाठी सहभागी होतात. आणि त्यामध्येच आज देशमुखांनी हा निर्णय घेतला. गेली अनेक वर्ष खेड तालुक्यामध्ये एका विशिष्ट विचारधारेनं काम करण्याची, लोकांच्या सहभागी होण्याची भूमिका ते बजावत होते. परंतु लोकांच्या समोरची मांडणी आणि वस्तुस्थिती याच्यामध्ये फार अंतर आहे. भाजपच्या एकंदर धोरणामध्ये हे पुन्हा पुन्हा जाणवल्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी त्यांचं स्वागत करतो. हे चित्र दिवसेंदिवस वाढत्या प्रमाणावर दिसतंय. उद्याच्या 16 तारखेला असेच सरकारी आमच्या पक्षामध्ये येत आहे, ज्यांचं नाव धैर्यशील मोहिते. हे आजच मला ते आता दिसून गेले. पक्षामध्ये अधिकृत निर्णयाचा कार्यक्रम त्यांचा 2 दिवसांनी आहे. आणि आमचे अध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ते पक्षामध्ये येते. पुणे जिल्ह्यामध्ये गेली अनेक वर्ष 2दा भाजपचे जिल्हा अध्यक्ष शिव ताकवणे त्यांनी हा निर्णय घेतला आहे की यांची 2-3 दिवसांनी पक्षामध्ये सहभागी होणार आहेत. ते स्वतः 2 वेळेला पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष होते. आणि त्यामुळे संघटनेत त्यांनी कामं केली, अनेक वर्ष कामं केली. ते या निष्कर्षापर्यंत येत आहेत की खऱ्या अर्थाने लोकांच्या बांधिलकी ठेवायची असेल तर पक्ष बदलण्याचं अत्यंत नाही. आणि त्या भावनेनं हे सगळे सहकारी या संघटनेमध्ये अनेक वर्ष काम करतात. आज या निर्णयापत येत आहेत याचा मला आनंद आहे. या सगळ्यांचं मी स्वागत करतो. दुसरं काही विचारायचं आहे? धैर्यशील पाटलांचा निर्णय फक्त प्रवेशापुरता झाला आहे की त्याच्याही पुढे उमेदवारी संदर्भात त्यांच्या बाबतीत काही जे सगळे सहकारी येत आहेत त्याची कुणाची चर्चा, कुणी अपेक्षा उमेदवारीच्या संदर्भात केलेली नाही. दरम्यानच्या काळामध्ये जे बोलणं झालं होतं की माढ्याची उमेदवारी अकलूज की पलटण एवढाच काही निर्णय घ्यायचा राहिला आहे. माढ्याची उमेदवारी अकलूज की पलटण या दोघांपैकी त्यांनी निर्णय घ्यायचा, चर्चा करून ठरवायचे. तर त्याचा काही निर्णय झालाय का? अकलूजकडे जाणार अशी काही चर्चा झाली काय? तुम्ही असंच बोलता वेळता असं काहीतरी असं आहे की कशाची अपेक्षा न करता लोक पक्षामध्ये येतात आणि पक्षामध्ये काम केल्याच्या नंतर किंवा जनमानसामध्ये त्यांचा असलेले स्थान लक्षात घेऊन पक्ष विचार करत असतो. पण याचा अर्थ त्याला काहीतरी पूर्ण अर्थ होती अशी स्थिती कुठेही नाही. आता जो देशमुख या ठिकाणी आहेत त्यांनी कशाची अपेक्षा केली नाही. त्यांनी अपेक्षा एकच केली की एकत्रित काम करायचं
अशी काम करायचं होते. माझा सहभाग देण्याची माझी इच्छा आहे. त्याचा लाभ हा पक्षाने करून घ्यावा. साहेब, कोल्हापूरचे आपले उमेदवार आहेत शाहू महाराज, त्यांच्यावर तिथले उमेदवार शिवसेनेचे संजय मंडलिक यांनी टीका केली की ते दत्तक आहेत, खरे वारसदार नाहीत किंवा खरे महाराज नाहीत. असं आहे की ते काय म्हणजे मला माहिती नाही, पण त्याच्यात आहे काय, हा काय प्रश्न आहे. म्हणजे अनेक राजघराण्यामध्ये दत्तक ही काही गोष्ट नवीन नाही. अनेकांच्या गोष्टी उदाहरण असतात आणि दत्तक गुण एकदा स्वीकारल्याच्यानंतर तो त्या घराण्याच्या कुटुंबाचा प्रतिनिधी होतो. आज ज्याच्याबद्दल अशा प्रकारचे उल्लेख केला गेला याचा अर्थ किती खालच्या लेवलला विरोधक जात आहेत हे ते कोल्हापूरचे शाहू महाराज हे जन्मांच्यामध्ये अतिशय आदर असलेली व्यक्ती होतो. अनेक सार्वजनिक कामामध्ये सहभाग असेल. आपण जिथं बसलोय याचा बसून 2 सालांवर जर गेला तर या सगळ्या आणि या सगळ्या संस्थेचं नेतृत्व ते सार्वजनिक शाहू महाराज करतात. आणि त्यामुळे कुटुंब आणि सावलीक मूळ शाहू महाराजांचा जो सेवेचा आदर्श आहे तो नंतर समोर ठेवून काम करण्याची भूमिका आज शाहू महाराज या ठिकाणी करत आहेत. आणि त्याच्याबद्दल कोल्हापूरच्याच नव्हे तर बाहेर लोकांच्या मनामध्ये कृतज्ञता आहे. आणि अशा व्यक्तिमत्वाच्या संबंधी या प्रकारे उल्लेख करायचा याचा अर्थ या विरोधकांची मानसिकता काय हे स्पष्ट होईल. साहेब, सातत्यानं जुने सहकारी जे आहेत ते भाजपबरोबर जाण्याचा दाखला देत आहेत. अजित पवार गटाचे कार्यकारी जे अध्यक्ष आहेत प्रफुल्ल पटेल ते असं म्हणतात की भाजपबरोबर जाताना 50% सहमती जी आहे ती शरद पवार साहेबांची होती. त्याच्यामध्ये किती तथ्य आहे त्यांना वारंवार काय सांगावं लागतं? आज कोण गेले आणि कोण राहिले? आजची वस्तू ते म्हणतात त्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत काय वस्तुस्थिती. त्यांनी एक दाखला दिला. 1996 साली देवेगौडांनी तुम्हाला ऑफर दिलेली होती, तुम्ही पंतप्रधान झाला असतात. मात्र तेव्हाही तुम्ही कच खाल्ले आणि आता जेव्हा सगळा पक्ष भाजपसोबत जात होता तेव्हा तुमचा कन्सेंट होता, पण तुम्ही ऐनवेळी पुन्हा माघार घेतली. आणि पॉईंट असं आहे की सगळ्याचा भाषण होता तुम्ही गेलो किंवा जायला हवं होतं, तुम्ही गेले का नाही. आणि दुसरी गोष्ट सत्य की देवेगौडांचा जो विषय होता त्याचा भाजपचा संबंध नाही. तो काँग्रेस आणि काँग्रेसला पाठिंबा देणारे लोकसभेचे जे घटक होते त्यांची एक बैठक झाली आणि ती गोष्ट एकीच्या बैठकीमध्ये माझं नाव एक होतं.